श्री स्वामी समर्थ. तर येत्या 2 तारखेला म्हणजेच 2 मार्च या दिवशी होळीचा सण आहे. आणि आपल्याला माहितीच आहे होळी म्हणजे आपलं जे काही आपलं आधीचं जे काही निगेटिव्हिटी असेल किंवा जी काही आपल्याला होणारा त्रास असेल तो सगळाही आपला या होळीच्या दहनामध्ये जळून खाक हो आणि नवीन आपल्या चांगल्या आयुष्याला सुरुवात व्हावी यासाठी आपण ज्या काही जुन्या आठवणी असतात किंवा जुने जे काही आपलं केलेलं जे काम असतं ते सगळंही आजारपण असो किंवा आपल्याला निगेटिव्हिटी जी काही असो किंवा नको असलेल्या वस्तू असो तर ते आपण या होळीमध्ये टाकून त्याचं म्हणजे त्या जाळायच्या असतात, ज्यामुळे आपल्या आयुष्यात नवीन चांगली सुरुवात होत असते आणि आपल्या आयुष्यात नवीन नवीन चांगले बदल होत असतात. त्यामुळे तुम्हाला ह्या अशा काही वस्तू होळीमध्ये टाकायच्या आहे, होळीच्या अग्नीमध्ये टाकायच्या आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले म्हणजे पॉझिटिव्हिटी राहील किंवा आजारपण तुमचे दूर होतील. तर ह्या वस्तू कोणत्या आहेत तर मी त्या सांगत आहे. आता बरेच जण होळीमध्ये पुरणपोळी टाकत असतात, नैवेद्य नारळ टाकत असतात किंवा इतर काही वस्तू टाकत असतात. परंतु तुम्ही त्याबरोबर ह्याही वस्तू टाका जेणेकरून तुमच्या आयुष्यात चांगलं घडेल. तर सगळ्यात आधी तुम्हाला जर व्यवसायात अडचण येत असतील तर त्यासाठी तुम्हाला मूठभर पिवळी मोहरी घेऊन ती डोक्यावरून म्हणजे त्या व्यक्तीच्या डोक्यावरून 5 वेळा उतरवायची आहे आणि ती त्या होळीच्या अग्नीमध्ये टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला जर लग्नाला खूप दिवस लागत असेल, तुमचं लग्न जर जमत नसेल, अडथळा येत असेल त्या लग्न जमण्यामध्ये, तर या दिवशी तुम्हाला बाजारातून हवनाचे साहित्य असतं तर ते साहित्य आणलं आहे आणि ते आणल्यानंतर त्यात थोडंसं तूप मिसळून दोन्ही हातांनी होळीच्या अग्नीमध्ये त्या मुलगा असेल मुलगी असेल त्यांनी त्या होळीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर होळी दहनामध्ये चंदनाचे लाकडे घातलेलं शुभ मानलं जातं. असे केल्याने जीवनात सतत येणाऱ्या समस्यांवरती तुम्ही मात करू शकता. त्यानंतर होळीच्या अग्नीत गहू ज्वारी अर्पण करायचं आहे. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होत असते आणि जीवनात कधीही धान्याची कमतरता भासत नाही. त्यानंतर होळी दहनामध्ये तुम्हाला 10 कडुलिंबाची पाने, लवंग आणि कापुराचा तुकडा एकत्र करून अग्नीत अर्पण करायचं आहे आणि ते अर्पण करण्याच्या आधी तुमच्याकडून किंवा घरातील व्यक्तींवरून ते 7 वेळा उतरून नंतरच आपल्याला हे सगळे होळीच्या अग्नीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर होळीसमोर नारळ फोडून त्यामध्ये गूळ म्हणजे जे नारळाचा जो तुकडा आहे अर्ध नारळ त्यामध्ये तुम्हाला गूळ टाकायचा, जवसाचे काही बी भरायचे आणि ते अग्नीत टाकायचे आहे. त्यामुळे तुमचे जे काही आधीव्याधी किंवा निगेटिव्हिटी असेल तर ती सगळीही निघून जात असते. त्यानंतर होळीच्या अग्नीमध्ये तुम्हाला जी खाऊची नागवेलीची पानं असतात त्या पानांना तुपात भिजवून शुद्ध गाईचं तूप घ्यायचं, त्यामध्ये ते भिजवायचे आणि ते अर्पण तुम्हाला करायचे आहे होळीच्या दहनामध्ये. याने आर्थिक संकटे तर दूर होतातच आणि पैशांची तुम्हाला कधीही कमतरता भासत नाही, हा जर तुम्ही उपाय केला तर. त्यानंतर जे लोक ज्यांच्या घरामध्ये लोक खूप आजारी असतात अशा लोकांनी या दिवशी होळीच्या अग्नीमध्ये 11 हिरवी वेलची घ्यायची आहे अखंड आणि कापूर टाकायचा. हे दोन्ही जर तुम्ही त्या अग्नीमध्ये जर टाकलं तर तुम्हाला अत्यंत शुभ होतं आणि अनेक आजारांपासून तुमची मुक्तता होत असते. कधीही आजारपण तुमच्या आसपासही म्हणजे फिरकत नाही. त्यानंतर तुम्हाला जर काही अडचण असेल किंवा बाधा वगैरे जर झालेली असेल एखाद्या व्यक्तीला तर तुम्हाला एक लवंग घ्यायची आहे अखंड आणि 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि ते काळ्या कापडामध्ये बांधायचं आणि तुमचा जर लेडीज जर असेल तर तिनं तिच्या ड्रेसमध्ये पुडी बांधून किंवा साडी जर घातलेली असेल तर त्या साडीच्या पदराला गाठ मारून दिवसभर तुमच्या कमरेला किंवा दिवसभर तुमच्याजवळ बाळगायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस होळी दहनाच्या वेळेस तर ते तुमच्या मनातली इच्छा सांगून ते तुमच्या होळीमध्ये तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. जर असं केलं तर तुमच्या जे काही म्हणजे करणी बाधा वगैरे झालेली असेल ती सगळीही नष्ट होत असते. तसेच तुमच्या जीवनामध्ये चांगलं घडण्याचं प्रयत्न होत असतो. अशा जर ह्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच येणाऱ्या होळी 2 तारखेला होळी आहे तर या दिवशी तुम्ही नक्कीच हे उपाय करा.
बघा तुमच्या आयुष्यात नवीन आयुष्याला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ.